ठरलं तर मग या मालिकेचा 13 फेब्रुवारीचा भाग आज आपण इथे पाहणार आहोत. आता इथे अर्जुन खरं किचनमध्ये आलेला असतो. तो विचार करत असतो की नेमकं आज नाश्त्याला बनवायचं तरी काय? कालची इडली तर खूप चिकट झाली होती. आज काहीतरी साधं सोपं बनवूया असं म्हणून तो विचार करू लागतो. तितक्यातच त्याला आयडिया येते की आपण पोहेच बनवूया. पोहे बनवण्यासाठी तो आता इथे पोहे वगैरे घेतो, ते भिजवतो आणि कांदा वगैरे चिरायला घेतो. तितक्यातच त्याला आठवतं की आपण आधी तेल तापवायला ठेवलं पाहिजे, म्हणजे आपलं काम पटपट होऊन जाईल. तेव्हा आता तो इथे तेल तापवायला ठेवतो, गॅस सुरू करतो कमी ह्याच्यावर आणि इकडे कांदा वगैरे चिरून घेत असतो. आता कांदा वगैरे चिरून झालेला असतो, तितक्यातच बाहेर आलेले असते दूधवाले. आता दूधवाले आवाज देतात, तितक्यातच आता तो काय करतो, ते मिरची, कोथिंबीर, कांदा सर्व काही एकत्र त्या कढईत टाकून देतो आणि ते निघायलाच असतो. तितक्यातच त्याला आठवतं आपण पातेलं घेतलं पाहिजे. परत वापस येतो, पातेलं घेतो आणि त्या दूधवाल्याकडे जातो. तेव्हा ते दूधवाला म्हणतो, भैया हे पातेलं खूप छोटं झालं आहे, जरा मोठं पातेलं आणा ना. आता अर्जुन म्हणतो, मोठं पातेलं का? हां ठीक आहे ठीक आहे असं म्हणून परत किचनमध्ये जातो आणि पातेलं शोधायला लागतो. आता पातेलं त्याला लवकर शोधत नाही. इकडे तिकडे तो ड्रावर शोधतो, तेव्हा मात्र एक त्याला पातेलं भेटलेला असतो. तो परत आता त्या दूधवाल्याकडे जातो आणि दूधवाला परत त्याला असं म्हणतो की क्या साहेब, इतना बडा पतेला पुरे पनवेल के लिए दूध लिया की आपने, जरा छोटा लावो ना. असं म्हणून परत आता खरं अर्जुन किचनमध्ये जातो, परत शोधाशोध करतो. तेव्हा मात्र त्याला एक पातेलं भेटलेलं असतं. आता दूधवाला म्हणतो, हा बरोबर हेच पातेलं पाहिजे आहे, पण एक बोलू का तुम्हाला, हे तुम्ही का करत आहात? भाभी सर्व काही ही छान करत आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुला काय करायचं, माझं मी बघून घेईन, मला सर्व काही जमत आहे. तेव्हा ते दूधवाला म्हणत असतो की काहीतरी करपल्याला वास येत आहे. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की त्याने कांदा फोडणीला टाकलेला असतो. आता तो पळतच जातो आणि ती कढई आता खाली घेतो. कांदा मात्र पूर्ण इथे करपलेला असतो. आता तितक्यातच इथं पेपरवाला येतो. आता खरं अर्जुनची इथं फार धांदड उडालेली असते. आता तो पेपरवाल्याकडून पेपर घेतो. आता पेपरवाला लगेच म्हणतो, हे घ्या भैया बिल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नंतर बघतो आणि नाहीतर ऑनलाईन करून टाकतो. तेव्हा तो भैया म्हणतो, नाही भाभी तर कॅशच देते, त्यामुळे तुम्ही पण असेच करा, ऑनलाईन वगैरे नको काही. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाबा माझे कामं इतके राहिलेत आणि तुझं बिल कधी बघू, राहू दे मी उद्या बघेल असं म्हणून त्याला तो हाकलून देतो. आता तो इथे खूप परेशान झालेला असतो, कारण की जो काही त्यांनी नाश्ता करण्याचा प्लॅन केला होता ते तर कांदा इथे करपून बसलेला असतो. त्यामुळे इथे तो डायनिंग टेबलवर येऊन थकून भागून असा बसलेला असतो. आता तितक्यातच तो मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर सायलीने त्याला मेसेज केलेला असतो. आता इथे मेसेज वाचतो. सायलीने त्याला मेसेज केलेला असतो की प्रपोज डे आहे, विसरला तर नाहीत ना, संध्याकाळची वाट पहा. तेव्हा लगेच अर्जुन देखील तिला मेसेज करतो, प्रपोज डे सेलिब्रेशन किचनमधल्या स्वयंपाक करण्यापेक्षा नक्की सोपं आहे. आता परदेशीन म्हणतो, नको 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 डिलीट करा असं करून डिलीट करून टाकतो. म्हणतो असं जर मेसेज केला तिला वाटेल की ह्यांना स्वयंपाकच जमत नाही आणि परत मला टोमणे मारल, माझी बायको खूप डेंजर आहे. आणि परत विचार येतो, आता नेमकं नाश्त्याला बनवायचं तरी काय? खरं तर त्याला इथे सुचत नसतं. असंच म्हणून तो आता इथे किचनमध्ये गेलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे खरं तर साक्षी आणि सचिन नाश्ता करत असतात. साक्षी इकडे फ्रूट वगैरे कट करत असतील, सचिन इथे नाश्ता करत असतो. आता इथे सचिन म्हणतो, सॅम ऐक ना, आपण दररोज किती दिवस असं बाहेरचं ऑर्डर करून खाणार आहोत? तू माझ्यासाठी काहीतरी पोहे, उपमा असं बनवशील का? मला ते नक्कीच आवडेल. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की तुला ही अपेक्षा आली तरी कुठून? आणि तुला काय वाटलं, मी ह्या घरची नोकर आहे का? आणि तुला माहीत आहे मला हे असले कामं करायला अजिबात आवडत नाही, त्यामुळे असल्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत, मला ऑर्डर सोडायची नाही, असं इथे साक्षी खरं रागातच बोलत असते. आता सचिनला तिचा टोन कळलेला असतो, ती रागात असते म्हणून. आता तो लगेच म्हणतो, मी ऑर्डर वगैरे तुला कुठं सोडत आहे, मी फक्त म्हणत आहे की मला तुझ्या हातचं खायचं आहे, तुझ्या हातचं टेस्ट करायचं आहे आणि आपण आता एकत्रच आहोत ना, तर असं किती दिवस बाहेरचं खाणार, आणि ते हेल्थसाठी देखील चांगलं नसतं, त्यामुळेच मी म्हटलो. आता इथे साक्षी म्हणत असते, प्रेमात सगळं काही सहन करावं लागतं, तुझ्यासाठी किमान मी फ्रूट तरी तुला कट करून देत आहे, असं खरं तर ती चाकू हातात घेऊनच म्हणत असते. तू माझ्यासाठी काय करतोस? व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, काल रोज डे झाला, तू माझ्यासाठी काय केलं आहेस? आता लगेच सचिन साक्षीचा हा टोन पाहून खरं घाबरलेला असतो. तो लगेच म्हणतो, मी विसरलोच, काल रोज डे होता का? मी नाही तुझ्यासाठी गुलाब आणलं, तू पण माझ्यासाठी का नाही आणलं गुलाबाचं फूल? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, मी मी तुला गुलाबाचं फूल देऊ का? हां ठीक आहे, मी काय करते माहिती आहे, आता माझ्या रक्तानेच लव्ह लेटर लिहिते तुझ्यासाठी आणि प्रपोज करते तुला, मग आपला प्रपोज डे मला हवा तसा साजरा होईल. आता हे खरं तर साक्षीचं बोलणं ऐकून सचिन घाबरलेला असतो. तिला आता लाडीगुडी लावण्यासाठी तो जवळ तिच्या हातातला तो पहिले चाकू खाली ठेवतो आणि म्हणत असतो, तुला सॅम खरं गरज नाही असं माझ्यासाठी रक्त वगैरे वाहण्याची, आणि तू का टोकाचा निर्णय घेते प्रत्येक वेळेस?
अगं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे ना. आता मी तुला सांगू का, मला तुला सांगायचं नव्हतं. मी व्हॅलेंटाईन डेचं मोठं सरप्राईज तुझ्यासाठी ठेवलं होतं. छान असं काही गिफ्ट देणार होतं तुला. आता हे सॅम ऐकून लगेच म्हणते, खरंच तू माझ्यासाठी सर्व काही करणार होतास? आता लगेच सचिन म्हणतो, हो मला सांगावं लागलं. तू का असं करतेस? तेव्हा इथे खरं साक्षीला वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की सॉरी बेबी, मी तुझ्यावर का चिडते मला कळतच नाही. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मी तुझ्यासाठी गुलाबाचं फुलं आणू का? आता इथे खरं तर साक्षी त्याला मिठी मारते आणि म्हणत असते की सॉरी सॉरी सचिन, मी तुझ्यावर रागवले. आता इथे सचिन म्हणत असतो की ठीक आहे, जाऊ दे सर्व काही, मी तुझ्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन येतो, असं म्हणून खरं तर ते फूल आणण्यासाठी इथे गेलेला असतो तो. आता इथे सचिन तिच्यासाठी फुलं आणायला गेला म्हटल्यानंतर साक्षी इथे फार खुश असते. आता तीच त्या विचारातच गुंतलेली असते. तितक्यातच इथं प्रिया येते. प्रिया लगेच साक्षीला म्हणत असते की हा आता गेलेला सचिन इथे काय करतोय? तेव्हा इथे साक्षी म्हणते, अगं त्याच्यासोबत माझं लग्न होणार आहे, आम्ही दोघे लग्न करणार आहोत. तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय तुम्ही दोघं लग्न करणार आहात? तेव्हा लगेच साक्षी म्हणते, एक मिनिट, पण मात्र मी त्याची ओळख तुझ्याशी करून दिली नाही, त्याचं नाव तुला कसं माहिती आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणते, त्याचं नाव माहीत व्हायला काय झालं नाही मला? अगं तो माझा सख्या नंदेचा नवरा आहे, अस्मिताचा नवरा आहे तो. ऐकल्याबरोबर खरं साक्षीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ती म्हणत असते की हे खरं नाही, तू खोटं बोलत आहेस. तेव्हा लगेच इथे प्रिया म्हणत असते की अगं काय बोलतेस, ते खरंच आहे. तो कॅनडाला राहत होता ना, तेव्हा ती अस्मिता माझी नणंद इथेच तर पडलेली असायची. आणि आता ती मागे कॅनडाला गेलती तेव्हा तर आता तर ती प्रेग्नेंट होऊन आली आहे. ती प्रेग्नेंट आहे अस्मिता, म्हणजे त्याची बायको. तेव्हा इकडे खरं तर साक्षी खूप घाबरलेली असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतं. आता लगेच प्रिया तिला सावरण्याचं नाटक करत असते. म्हणत असते की आता कसं होणार गं तुझं साक्षी, काय होणार गं? इथे साक्षी मात्र खूप विचारात गुंतलेली असते. तिला आता काय करावं आणि काय नको असं झालेलं असं. आता ती सचिनसोबत नेमकं काय करते हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि चेतनने घरीच ऑफिसचं काम करत असतात. आता इथे सायली म्हणत असते की करमटकर तर काहीतरी वेगळंच बोलतात. तेव्हा इथे चेतनने म्हणतो, हो तोच तर प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे आय विटनेस नाही ना, त्यामुळे हे सर्व काही होत आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणजे आपण त्यांच्या ऑफिसमधल्या नोंदी चेक करू शकतो ना मग? तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो अगदी करेक्ट आहे, तेच केलं पाहिजे, मी ते बघतो. तेव्हा तितक्यातच आता सायली खरं तर अर्जुनला आवाज देते, अहो अहो चहा आणा की तुम्ही. तेव्हा इथे अर्जुन आवाज देतो, हो हो आलो आलो बायको, असं म्हणून तो आता इथे चहा घेऊन येतो. आता चहा तर दिलेला असतो सायलीला, मात्र सायली इथे म्हणते, अहो पण तुम्ही चैतन्य भाऊसाठी कॉफी नाही आणली. तेव्हा इथेच अर्जुन म्हणतो असतो की तू आधी सांगू नये का, मग तुझ्या चहासोबतच कॉफी आणली असती ना, आता इथंच फेऱ्या मारत बसू का? तेव्हा इथे लगेच परत म्हणतो, हा ठीक आहे बाबा, आणतो असं म्हणून परत जातो. आता इकडे ह्यांच्या दोघांचं काम सुरू असतं. आता तो इकडनं कॉपी बनवून आणतो आणि इथे चैतन्याला देत असतो. चैतन्याला मात्र इथे फार हसायला येत असतं अर्जुनची ही अवस्था पाहून. सायली काय त्याला त्रास देण्याचा एकही चान्स इथे सोडत नसते. सायली लगेच म्हणते, अहो माझा चहा प्यायचा कामाच्या गडबडीत राहूनच गेला, मला एवढा गरम करून आणता का? तेव्हा मात्र इथे अर्जुन फार चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, तू परदेशीन पिऊन घेऊ नये का? आता तेच करत बसू का मी? चहा कॉपी किचनमध्ये मला किती कामं आहेत. आता लगेच तो ते भानावर येतो, म्हणतो नको हिला सांगायचं नको की मला कामं आहेत आणि मी वैतागलेलो आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते, काय होतंय तुम्हाला? अहो तुम्ही असंच करताना माझ्यासोबत, किती वेळेस मला कॉपी द्या, मात्र मी अशी चिडते का? आता लगेच चैतन्य देखील त्याची मस्करी करत असतो. म्हणत असतो की काय आहे ना सायली भाऊजी, माझी कॉफी देखील थंड झाली आहे, तेवढी गरम करून आणता का? अर्जुन आता इथे चिडूनच म्हणतो, आता तर तुला गरम कॉफी दिली आहे. तेव्हा परत सायलीचं ते बोलणं आठवतो आणि सायलीकडे बघतो, परत शांत होतो. मी आणतो भाऊजी, मी तुमच्यासाठी गरम कॉफी करून आणतो, 10 वेळेस आणतो आणि गरम कॉफी तुझ्या डोक्यावरच ओततो, मुद्दाम करता हे मला माहीत आहे, असं म्हणून खरं तो इथे किचनमध्ये गेलेला असता. लगेच सायली अर्जुनला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही सायली सुभेदार आहात, अर्जुन सुभेदार नाही, त्यामुळे चिडायचं नाही आणि चिडचिड देखील करायची नाही. हा चहा घ्या आणि गरम करून आणा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो मी आता तेच करतो, किचन स्टडी. आता झोपेत देखील मला चहाच बनवलेलं स्वप्न पडेल बघ, आणतो मी तुझ्यासाठी चहा बनवून गरम करून. आता चैतन्य खरं इथे जोरजोरात हसत असतो. तेव्हा मात्र सायलीला थोडा राग येतो. सायली ते म्हणते, चैतन्य भाऊजी इतकं देखील हसू नका की. ठीक आहे जाऊ द्या, तुम्ही सावंतांना फोन केला का? तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की हो, मी त्यांना केस देखील पाठवलेले आहे, ते आता त्या ॲड्रेसवर जाऊन पोहोचतीलच. तितक्यात आता इथे अर्जुन चहा आणि कॉफी घेऊन आलेला असतो. तो लगेच म्हणतो की आता लगेच अर्जुन इथे म्हणतो असतो की त्यांना हे देखील विचार की ते रमेश राहतो का नाही. तेव्हा लगेच इथे चैतन्य म्हणतो, कॉफी आणली का गरम करून? तेव्हा म्हणतो, हो आणली ना, गरम करून कॉफी आणली, प्या आता, आणि हे घे तुझा चहा, तो देखील पी आता इथे. आता यांचं खरं तर इथे मस्करी थोडीफार चालू असते. आता हे सर्व काही इथे प्रिया ऐकत असते, ह्यांचं सर्व काही लपूनच ऐकत असते खरं तर. आता इथे चैतन्य केसबद्दल इथे सांगत असतो.
आता अर्जुन खरं चैतन्याला विचारतो, सावंताकडून त्या रमेशचा ॲड्रेस घे. तो जर खरंच त्या कंपनीचा साईट मॅनेजर असेल तर आपण त्याला जाऊन भेटूया. आता चैतन्य लगेच म्हणतो, हो मी सावंतला तो मेसेज केलेला आहे. रमेशच्या त्या ॲड्रेसवर ते सापडला तर बेस्टच होईल. तो ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस रमेश त्या कंपनीत काम करत होता का नाही, तो ट्रक त्याला कुणी मागितला, ह्या बेसिक माहिती सावंतला मिळेलच. मग आपण जाऊ त्या मॅनेजरला भेटायला. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, त्या रमेशला भेटायला जाशील ना त्यावेळेस मी पण तुझ्यासोबत येणार आहे. कारण ना प्रत्येक वेळेस माझ्या कामात माझी बायको माझ्यासोबत असतेच. तिच्या डोक्याचा खूप उपयोग होतो, पण मात्र मी तिच्यासारखी अशी मोठी पर्स घेऊन नाही जाणार. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की जा जा, किचनमध्ये भरपूर कामं आहेत, समजला मला तुम्हाला काय बोलायचं आहे असं म्हणून. आता लगेच चैतन्य म्हणतो, हा भूक देखील लागली आहे आम्हाला, घेऊन या. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, हो हो येतो घेऊन येतो. आता चैतन्य लगेच सायलीला म्हणत असतो, चला आपण दुसऱ्या केसचा आता बघूया. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो आपण सकाळपासून ही 7वी केस आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अहो 7वी काय केस, अर्जुन अशा 15 केस हँडल करतो आणि ऑफिसमध्ये अशा 25 केस दिवसाच्या तो बघत असतो. तुम्हाला फक्त आता ह्या नागराची केस आहे म्हणून एवढं दिसत आहे, मात्र हा खूप गोंधळ असतो आणि अर्जुन हे सर्व काही व्यवस्थित करत आहे. तेव्हा मात्र सायली ते विचार करत असते. आता इकडे खरं तर त्या प्रिया सगळं लपून ऐकत असते आणि ती म्हणत असते की आता हे सर्वजण त्या रमेशच्या ट्रकवाल्यापर्यंत पोहोचले आहेत. ही सर्व काही माहिती मला नागराजला आणि मेहपतला जाऊन सांगावंच लागेल, मला जेलमध्ये गेलंच पाहिजे असं म्हणून खरं ती इथून निष्ठून गेलेली असते. आता इथे खरं तर सायलीला सगळं काही इथे वाटत असतं की अर्जुन किती काम करत आहे. इतक्यातच आता इथे अर्जुन नाश्ता घेऊन आलेला असतो. आता इथे अर्जुन म्हणतो, अरे ऑफिसचं काम इतकं सोपं नाही, एका टायमिंगला नाश्ता स्वयंपाक हे बनवलं ह्याच्यापेक्षा भरपूर अवघड काम आहे आणि ते फक्त अर्जुन सुभेदारच करू शकतो. आता हे खरं तर सायलीला पटलेलं असतं. सायली आता तो हातात नाश्त्याची प्लेट घेते आणि खाताच मनातच विचार करत असते, हो ना खरंच ना ह्यांना किती कामं असतं, मी जरी किती हुशारक्या मारीत असले ना तरी हे मला काही जमणार नाही, हे फक्त तेच करू शकतात. आणि इकडं अर्जुन देखील घाम पुसतच म्हणत असतो, आणि मी म्हणतो तेवढं सोपं नाही हे पण घरचं काम. सायली किती इझी काम करते, पण मात्र हे काम खूप अवघड आहे. मी इथं विमलताईची आणि मम्माची मदत घेऊन देखील मला हे होत नाही. आता ह्या दोघांचं खरं मनातच हे विचार इथे सुरू. आता चैतन्य मात्र इकडे नाश्ता एन्जॉय करत असतो. आता हे महागार घेतात का नाही, ह्यांना पश्चाताप होतो का नाही, आणि कोण लवकर महागार घेतं हे देखील इथे पाहण्यासारखं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र इथे प्रिया आता जेलमध्ये नागराजला आणि मेहपतला भेटायला गेलेली असते. आता इकडे प्रियाने नागराजला आणि मेहपतला सर्व काही सांगितलेलं असतं की सायली, अर्जुन आणि चैतन्य ह्या गोष्टीवर इथे तपास करत आहेत. तेव्हा इथे नागराज म्हणतो, साईट मॅनेजर हा कुठून आला आता. तेव्हा मात्र इथे प्रिया म्हणते, तुम्ही 22 वर्षापूर्वी जे काही कांड केले आहेत ना ते आता समोर येत आहेत. तेव्हा इथे मेहपत म्हणतो, नागराज हे बघ आता हे सर्व काही जो भेटणार आहे ना साईट मॅनेजर, ते तुझंच नाव घेणार आहे, माझं अजिबात नाव घेणार नाही. त्यामुळे त्याला लपवा, त्याला काहीतरी करा, त्याला गाडा, काहीतरी करा पण त्याला लपवा. आता लगेच नागराज म्हणतो, हे मी तुरुंगात बसून नाही करू शकत. तेव्हा मेहपत म्हणतो, हो आणि ह्या कामात तुला मदत मीच करू शकतो. मी एक फोन केला ना इथून बसून तर त्या माणसाला तिथेच गाडू शकतो. लगेच प्रिया म्हणते, अहो इतके खून करून हे सगळं काही प्रकार होऊन देखील तुम्हाला खूनच करायचा आहे का, असं काहीतरी करा, त्याचं तोंड बंद झालं पाहिजे, फक्त खून वगैरे अजिबात इथे काही करायचं नाही. आता इथे लगेच नागराज म्हणतो, आम्ही इथे जेलमध्ये बसून हे काही करू शकत नाही, हे सर्व काही तुला बाहेर बसून करावं लागेल. तेव्हा इथे प्रिया घाबरलेली असते, मी काय करू, मी काही करू शकत नाही, ही तुमची धुनी मी नाही धुणार आता लगेच नागराज म्हणतो, मागे तर म्हणली होतीस की मी तुमची सोबत सोडणार नाही, मी सर्व काही तुमच्यासाठी करणार आहे, मग आता काय झालं तुला. आता लगेच प्रिया म्हणत असते की मी अर्जुन सायलीवर नजर ठेवून तुमचंच काम करत आहे, मात्र आता मला कुणालाही गुंडाळायला अजिबात लावू नका, तुम्ही बघून घ्या काय तर, असं म्हणून खरं तर प्रिया इथं निघून गेलेली असते रागरागच. मात्र इथे आता नागराजला आणि मेहपतला फार टेन्शन आलेलं असतं, नेमकं करायचं तरी काय. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन घरी त्यांच्या रूममध्ये असतात आणि ते इथे देखील केसबद्दलच बोलत असतात. आता इथे सायली म्हणत असते की सावंतला त्या रमेशचा ॲड्रेसवर तो रमेश मिळावा आणि त्याचं जर एकदा काय नागराजचं नाव घेतलं ना त्यांनी की आपल्याला सर्व काही सोपं जाईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो अगदी करेक्ट आहे. तेव्हा लगेच आता ह्यांची आदलाबदली झालेली असते, त्यामुळे सायली कधी इंग्लिशमध्ये शब्द बोलत नाही. तेव्हा लगेच सायली त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अगदी खरं आहे. आता लगेच सायली ते केसबद्दल बोलते, मी उद्या काय करते, त्या रमेशच्या ॲड्रेसवर जाते. तेव्हा मात्र अर्जुन घाबरलेला असतो, तू वेडी आहेस का, अगं ह्या ॲक्सिडेंटच्या केसच्या माणसाला तू भेटायला जाणे म्हणजे हे किती रिस्की आहे, तुला माहीत आहे का, हे सगळं पोलिसांचं काम आहे आणि त्यांना. आता लगेच सायली म्हणते,
अर्जुन सुभेदार तर कधी पोलिसांची मदत करण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागे हटत नाही आणि मी सध्या आता अर्जुन सुभेदार आहे, त्यामुळे मी गेलंच पाहिजे ना, मागे कसं हटणार? ते माझं ऐकणारच नाही ना, ठीक आहे मी तुझ्याशी बोलणारच नाही, असं खरं रागरागच तो आता बेडवर जाऊन बसलेला असतो. तेव्हा इथे सायली विचार करते, आज प्रपोज डे आहे, ह्यांच्या आठवणीतच नाही. मला वाटलं ते मला गुडघ्यावर बसून इथे मला प्रपोज करतील. ठीक आहे जाऊ दे असं म्हणून राग खरं तर बेडपाशी जाऊन उभा राहिली असते, म्हणजे झोपायला लागलेली असते. आता इकडे अर्जुन देखील विचार करतो, विसरली आहे का प्रपोज डे बद्दल, कशीच काही बोलत नाही असा तो विचार इथे करत असतो. आता इथे सायली खरं झोपण्यासाठी उशी वगैरे काढत असते, तितक्यातच तिला खाली हे गिफ्ट दिसतं. ती लगेच आता अर्जुनकडं खुश होऊनच येते. हे काय आहे? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, तुझ्या जरी लक्षात नसलं तरी माझ्या लक्षात आहे आज प्रपोज डे म्हणून. आता खरं तर सायली त्याच्याकडं प्रेमानेच पाहत असते. अर्जुन देखील आता प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. आता तो इथे म्हणतो, बायको आपण इतक्या वर्ष खरं प्रपोज डे सेलिब्रेशन कधीच केला नाही, आज आपण करणार असं म्हणून खरं तर तो अक्षरशः आता गुडघ्यावर बसलेला असतो आणि ती रिंग काढत असतो. रिंग पाहून खरं तर इथे सायली त्याच्याकडे पाहत असते आणि आश्चर्याने पाहत असते की अर्जुन माझ्यासाठी काय काय करतो म्हणून. आता इथे अर्जुन म्हणतो की बायको मला पुढच्या ह्या जन्मी नाही तर पुढच्या 7 जन्मी म्हणजे 70 जन्मी तू मला माझी बायको हवेस. दररोज सकाळी तुझा चेहरा मला पाहायचा आहे, झोपताना तुझा हात माझ्या हातात मला पाहिजे आहे, तुझं दुःख फक्त माझं आणि माझं सगळं सुख फक्त तुझं. सो पुढच्या 70 जन्मासाठी माझी बायको होशील का? असं खरं गुडघ्यावर बसून प्रेमाने सायलीला तो सायली फक्त त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते, एकही शब्द इथे बोलत नाही. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहणार असतो की आता इथे अर्जुननी खरं रिंगसोबत एक हार्डचं पेपर कटिंग केलेलं असतं आणि त्यावर छान असं सायलीसाठी काहीतरी लिहिलेलं असतं. सायली आणखी देखील त्याच्याकडे प्रेमानेच पाहत असते आणि अर्जुन देखील इथे छान असा तिच्याकडे पाहत असतो. ह्यांचा छान असा इथे रोमॅन्स सुरू असतो. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मिता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तुला माहीत आहे का आज काय आहे? चॉकलेट डे आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का, मला लक्षात आहे की मी आत्ता माझ्या बायकोसाठी चॉकलेट ऑर्डर करतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, नाही अजिबात नाही ऑर्डर करायचं, तू स्वतःच्या हाताने तिच्यासाठी चॉकलेट इथे बनवायचं आहे. आता इथे अर्जुन नेमकं कसा बनवतो चॉकलेट हे पाहण्यासारखं आहे. आता इकडे सायली ऑफिसला जाण्याच्या तयारीत असते. तेव्हा इथे चेतनने म्हणत असतो की सगळ्यात आधी आपल्याला ST इंडस्ट्रीच्या साईटला जायचं आहे. हे ऐकल्याबरोबर खरं आता लगेच अर्जुन म्हणत असतो की बायको तू तिथे अजिबात जायचं. अर्जुन तर असा म्हटलेला असतो, मात्र सायली तिथे त्या साईटवर खरं गेलेली असते आणि ती अर्जुनशी व्हिडिओ कॉलवर बोलत असते. तितक्यातच मागं तो रमेश असतो. आता सायली नेमकं त्या रमेशला पकडते का नाही हे पाहण्यासारखंच आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा ठरलं तर मग ही मालिका.